कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी. माऊली महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचं आज आपण निरूपण करणार आहोत. महाभारताच्या युद्धप्रसंगी ज्यावेळेला अर्जुनास श्रीकृष्णाने गीता सांगितली त्यावेळेला श्रीकृष्णाचं वय 83 वर्षाचं होतं. तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमधील तत्वज्ञान वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी या जगासमोर मांडलं. जे सिद्धांत समजण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्यपदरी असावे लागते ते सिद्धांत समजून घेऊन त्यामध्ये आपल्या नवविचारांची बैठक घालून मूळ सिद्धांत अधिक दैदिप्यमान करणारे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणूनच सदा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ आहेत. श्रीकृष्णाने कर्म करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हे गीतेमधून सांगितलं. माऊलींनी कर्म चांगलेच असावे लागेल अशी भर श्री ज्ञानेश्वरीमध्ये टाकली. कर्म करताना चांगल्या वाईटाचा विचार झालाच पाहिजे. शुद्ध आणि चांगल्या कर्मातूनच चांगले विचार आणि चांगल्या विचारातूनच चांगले आचरण घडणार याबाबत माऊली ज्ञानेश्वर ठाम आणि विश्वस्त आहेत. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वाट्याला आलेलं कर्म हे सत्कर्म कसं होईल हे पाहिलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने प्रपंच करण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्म करणे भाग आहे. किंबहुना त्याला कर्म करावेच लागेल, नव्हे नव्हे केलेच पाहिजे. सिद्धांताची पहिली अट जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याला ते कर्म करणं अटळ आहे. कर्म न करणे, कुकर्म करणे यालाच भ्रष्टाचरण म्हणतात. कर्मातील भ्रष्टाचार मग तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात कर्म करणारा असो त्याला तो टाळता आला पाहिजे. हा नियम सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, वाङ्मयामधील किंवा आर्थिक, भौतिक, भौगोलिक, वैज्ञानिक, कृषी, व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील इत्यादी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगी बाळगण्यासाठी आम्हा सर्वांना लहान वयापासूनच शिक्षणाद्वारे या ज्ञानाचं बाळकडू दिलं गेलं असतं तर आजची सामाजिक परिस्थिती अत्यंत भिन्न दिसली असती. मानवतेच्या मूलगामी वृत्तीकडे आम्ही झेप घेतली असती आणि अखंड विश्वाचे कल्याण हाच आमचा धर्म झाला असता. माऊली कुकर्म करणे त्याज्य आहे हे सांगताना त्याच्या संगतीलाच न जाण्याचा सल्ला देतात. प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु ते कर्म चांगलेच असावे हा माऊलींचा आग्रह हा या सिद्धांतातला परमोत्कर्षावर घेऊन जाणारा बिंदू आहे. वाईटाची संगती ही वाईटाकडेच घेऊन जाते. संगती संग दोषहा हे संस्कृत सुभाषित या ठिकाणी समर्पक आहे. मोरोपंताची केकावली या ठिकाणी मला आठवते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. मोरोपंतांची ही केकावली तिचा अर्थ या ठिकाणी जशाच्या तसा लागू होतो. निष्काम कर्मयोगाच्या सिद्धांतामधला हा केवळ अर्धा भाग हा अंगीकारला तर परिवर्तनाची लाट निर्माण होऊन मानवतेची पहाट आणि स्वधर्माच्या सूर्यबिंबाने जग प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य माऊलींनी सांगितलं आहे. ते सत्य तुमच्या सर्वांच्या समोर जसच्या तसं मांडताना मला मनस्वी आनंद होतो आहे. या सिद्धांताचा पुढचा भाग आहे तो कर्मफळाचा अधिकारी होऊ नकोस आणि इच्छा धरू नकोस. कर्मफळाच्या अधिकारामधून अहंकार जागा होतो आणि इच्छा, अपेक्षा या मोह निर्माण करतात. त्याचा शेवट दुःखातच होतो. याविषयी गेल्या काही दिवसापूर्वी आपण चिंतन केलेलं आहे. माऊलींनी यापुढे आणखी एक पायरी चढण्याचा तुम्हा आम्हाला आग्रह धरला आहे. ती पायरी म्हणजे सत्क्रियेची पायरी. प्रत्येक कर्म करण्याची
किंवा ती चांगलेच कर्म असावीत अशी सत्क्रिया, चांगलेपण, ही कर्माची झळाळी, तेज, कर्माचा प्रकाश हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे। याविषयी माऊली निशंक आहेत, निसंशय आहेत। असं म्हणण्यापेक्षा ते अधिक ठामही आहेत, विश्वस्तही आहेत। हेतू विन सत्क्रिया आचरण्याबाबत माऊलींनी आग्रह धरला आहे। जीवनामध्ये चांगले ध्येय निश्चित करून आपापल्या क्षेत्रात सद्भावनेनं प्रेरित होऊन त्या दिशेनं चाललं तर त्याचे परिणाम चांगलेच मिळणार आहेत। प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या उपाधीप्रमाणे, पेशाप्रमाणे जीवन जगत असताना त्याचे त्याचे कर्म करत असतो आणि त्यानं ते कर्म केलंही पाहिजे। चांगलं कर्म केलं तर फळ निर्विवाद चांगलंच मिळणार आहे, हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे। त्यामुळे फळाची अपेक्षा आणि इच्छा ठेवू नका, याला सैद्धांतिक आधार आहे। उदाहरणार्थ, पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं तर सूर्योदयच दिसणार आहे। आंब्याचा वृक्ष लावला तर मधुर आंबेच चाखायला मिळणार आहेत। गहू पेरला तर ज्वारी उगवणार नाही। सीताफळ लावलं तर रामफळ खायला मिळणार नाही। हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य या सिद्धांतानं सांगितले आहे। आपण जर मनापासून सद्भावनेनं काम करत आहोत आणि ते निस्सीमपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी धडपडत आहोत, कष्ट करत आहोत, तर त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे। आपण काम केले आहे हे त्याच दिवशी संध्याकाळी परमेश्वराला अर्पण करा, म्हणजे त्या कामातून मिळणारे फळही त्याला अर्पण केल्यासारखे होईल। जीवनाकडं समत्व भावनेनं पाहण्याची दृष्टी हा सिद्धांत आपल्याला देतो। एखादा वकील त्याच्या अशिलाचे काम निस्सीमपणे पार पाडत असताना त्यामध्ये यश येवो किंवा अपयश, ते परमेश्वराला अर्पण टाकता आलं पाहिजे। यश अपयशामधील सुख दुःख समत्वतेच्या भावनेतून स्वीकारता येण्याची दृष्टी जर निर्माण झाली तर या सिद्धांताचं फलित आपल्या समोर येईल। अगदी तसंच एखाद्या डॉक्टरने त्याच्या रुग्णावर मनोभावाने उपचार करूनही तो रुग्ण बरा होईल अथवा जाईल या बाबतीत विचार न करता मनापासून त्याचं कर्म करणं हे त्याचं कर्तव्य आहे। किंवा शेतकऱ्याने कष्ट करून पीक घेताना ते हाती येईल किंवा निसर्ग पळवून घेऊन जाईल याबाबत विचार न करता आपलं प्रयत्न, आपलं कष्ट प्रामाणिकपणे करणं, यातच खऱ्या अर्थानं या सिद्धांताचं योगदान, या सिद्धांताचं यश दडलेलं आहे। यश अपयशाला समत्व भावनेतून बघता येण्याचा दृष्टिकोन या सिद्धांताने निर्माण होणार आहे। त्रयस्थाच्या भावनेतून स्वतःला पाहण्याचा, स्थितप्रज्ञ म्हणून जाणण्याचा हा महामार्ग गीतेने दिला। त्यास माऊली जनसामान्यांसाठी जीवन मार्ग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत। हाती घेतलेलं काम कोणत्याही कारणामुळे पूर्ण झाले नाही, अर्धवट राहिले, परंतु तुम्ही ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तरी ते परमेश्वराला अर्पण केल्यामुळे सफल झाले असेच म्हणावे लागेल। हेतूचा प्रामाणिकपणा आणि काम पूर्ण करण्याची प्रबळ मनोकामना या दोन्ही गोष्टी निसर्गाला खऱ्या अर्थानं प्रिय असतात आणि परमेश्वरालाही। माऊली या बाबतीत ठामपणे भूमिका मांडतात। माऊलींच्या विचारांची शिदोरी या वाक्प्रपंचातून आपण सर्वसामान्यांना वाटत आहोत। आजच्या या निरूपणामध्ये माऊलीवर निरूपण करत असताना मला एक विदर्भ कवी श्रीनिवास बोबडेंच्या काव्यपंक्ती या ववीशी अनुरूप आहेत त्या आठवतात। जो करी कर्म अहेतुक निरंतर, जो करी कर्म अहेतुक निरंतर, वेद त्यास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची, ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे, देव तयास मिळो न मिळो रे। रामकृष्ण।